आवाहनही त्यांनी केलं आहे. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून 5 कोटी रुपये दिले जाणार आहेत. यासोबतच नांदी संमेलनं, परदेशातली संमेलनं आणि विद्यार्थी संमेलनांसाठी मिळून एकूण 18 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या प्रसंगी सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. मराठी भाषेची परंपरा आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार साहित्य परिषदेच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच बोलीभाषेचा शब्दकोश तयार करणं आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं पुन्हा अनुवाद समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचंही सामंत यांनी सांगितलं. 100वा संमेलन जागतिक दर्जाचं होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि साहित्य क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या